आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. सीता कुठे दिसत नाही? काय ग एकटीच का आलीस? सीता कुठे आहे? सीताचं डोकं दुखतंय म्हणून ती अजून तयार नाही झालीये. अरे वा, सगळे पाहुणे आलेत आणि नेमकं हिचं डोकं दुखतंय. काही हरकत नाही, तिला डिस्टर्ब करू नका. मी तिला आधी देखील पाहिलं. पुन्हा बघायची काहीच गरज नाही. असो. अरुणचा मित्र असल्यामुळे ती मला अजिबात नकार देणार नाही. खूप तेजस्वी बुद्धी आहे याची. हे बघा, तुम्ही थेट लग्नाचीच तयारी करा. काय रे अरुण, मी बरोबर बोलतोय ना? माझ्या मित्राला एखादी गोष्ट आवडली ना की तो नेहमी गप्प बसतो, काहीच बोलत नाही. आता देखील तो शांत आहे, म्हणजे अरुणला हे लग्न मान्य आहे. तुम्ही फक्त लग्नाची तारीख ठरवा. ठीक आहे. गुरुजींना विचारून मी लगेच चांगला मुहूर्त शोधून काढतो आणि तारीख पक्की करतो. खूप खूप आभारी आहे. खूप बरोबर. सुखी राहा. हे बघ बाळा, तू मोठ्यांचा आदर करतोस ही चांगली गोष्ट आहे आणि म्हणूनच तू एक दिवस मोठा माणूस होशील. मी कितीही मोठा झालो तरी अरुणला कधीच विसरणार नाही. आम्ही आता येतो. बरं, ठीक आहे. अरुण, आता आपण मित्र नाही आहोत तर नातेवाईक आहोत. येतो. आई. हो चला. न विसरता हा गजरा मुलीच्या केसाला लावायला सांगा. हा चला. हो येतो आता ठीक आम्ही. आहे. नमस्कार. नमस्कार. सगळ्यांना नमस्कार. बाबा, मला काहीतरी गडबड. सुरुवातीला तू पैसे मागितले ते दिले. आता सीता बरोबर लग्न करायचंय तुला. हे बघ, सीता खूप चांगली मुलगी आहे. तिने आधीच खूप काही सहन केलंय. आता तू तिला त्रास देऊ नकोस. तू निघून जा ना. आयुष्यात सेटल होण्याची ही मला चांगली संधी मिळाली. तिला मी कशी देऊ सांग ना. मी तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलंय हे तुला माहिती असून सुद्धा तू असं का करतोयस? तुला हे योग्य वाटतं का? फक्त मंगळसूत्रच घातलंयस ना, आयुष्य थोडंच घालवलंयस. लग्न करून तिला एकटं सोडलं. बायको म्हणून तू तिची ओळख पण करून देऊ शकत नाहीस. ती आणि तू वेगवेगळ्या दिशेला राहण्यापेक्षा ती जर का माझ्या बाजूने राहिली तर चांगलंच आहे की. अरुण, जर का तुला वाटतं की मी चुकीचा वागतोय तर मग एक काम कर. सगळ्यांसमोर ती तुझी बायको असं स्वीकारून आउट हाऊस मधून तिला तू तुझ्या घरी घे. मग मी सहज बाजूला. कसला विचार करतोयस? पण मी तुझ्यासारखा विचार नाही करणार. त्या मुलीची पार्श्वभूमी काही असली तरी मी जगासमोर तिला स्वीकारायला तयार आहे. एकतर तू त्या मुलीसोबत आयुष्य घालव किंवा मग मी घालवतो. जा आता आमच्या लग्नाची तयारी कर. काय रे, गप्पा का झालास तू? अरे बोल ना. तुला किती पैसे हवे? पैशांसाठी सगळं करतोयस ना तू हे. तुला किती पैसे हवेत ते सांग ना. जेवढे पाहिजे तेवढे देतो. घ्यायचे आणि काय करायचं तोंड. तू देणाऱ्या पैशांपेक्षा तुझे बाबा मला जे काही देणार आहेत ना तेच हवंय मला. एका सुंदर मुलीसोबत मला संपत्ती देखील मिळणार आहे. आयुष्यात आणखी काय हवं असतं? मला आणखी काही नको, एवढं पुरेसं आहे. मी यापुढे तुला ब्लॅकमेल करणार नाही.
फक्त सीताला माझ्यापासून वेगळं करण्याचा प्रयत्न करू नकोस. जा जाऊन लग्नाची तयारी कर. मला सीतासोबत जर का माझं लग्न झालं नाही तर मी तुझ्या घरच्यांना सीताचा आणि तुझा फोटो दे आणि मग त्याचे परिणाम तुलाच भोगावे लागतील. आणि जर का तुला परिणाम भोगायचे नसतील तर मग हे लग्न विना अडथळा पार पडू दे. तू खूपच हुशार आहेस. विचार करून पाऊल टाकशील अशी आशा करते. लग्नासाठी गुरुजींनी मुहूर्त काढलाय, त्याची पत्रिका ही. त्या दिवशी देवसेनेने त्या मुलाला पळवून लावलं, पण तुम्ही तिथे उभे असूनही लग्नाची तारीख ठरेपर्यंत काहीही बोलला नाही. तो मुलगा तुमचा मित्र आहे ना, मग त्याला समजावून त्याला परत का नाही पाठवलं? नाही करू शकलो ना, कारण तो आलेला माझा मित्र नव्हताच. त्या दिवशी तुमचा मित्र असंच सांगितलं त्याने. कसला विचार करताय? तुम्ही सुद्धा त्याच्याशी बोलत होताच की. अगं तोच तर आपला शत्रू आहे. काय बोलताय? केरळमध्ये मी तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घालताना त्याने मोबाईलवर फोटो काढून त्या दिवसापासून ब्लॅकमेल करायला सुरुवात केली आणि तेव्हापासून तो माझ्याकडून पैसे काढतोय. सुटका होईल म्हणून मी पैसे देतोय, पण आता ती गोष्ट तुझ्या लग्नापर्यंत येऊन पोचलेली आणि मी या बाबतीत काहीच करू शकत नाहीये आणि आपलं लग्न झालंय हे स्वीकारू देखील शकत नाहीये. मी ना हतबल झालोय.